शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तिसरणगमनं परिपूर्णं भन्ते पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादान वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदान वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेर्या मज्जापमदत्तान वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि तिसरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमाद्येन सम्पाद्येथ भन्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा पुष्पाने भिक्खू संघाचं स्वागत करण्यापूर्वी शाहीर सातोरे हे काव्याच्या रूपाने भिक्खू संघाचं स्वागत करीत आहेत. त्यानंतर पुष्पाने स्वागत होईल. हेलो हेलो चेक हेलो 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 हेलो
सर्वांना विनंती आहे, सर्वांनी शांततेत सहकार्य द्यावं, मध्येच उठू नका. नफरतें दिलों से हटाकर मोहब्बत भंते जी ने भरी है. नफरतें दिलों से हटाकर मोहब्बत भंते जी ने भरी है. आपस के पैर मिटाकर आहट भंते जी ने उतारी है. कोई हाँ कहे या कोई ना कहे, ये जिनकी उनकी जिम्मेदारी है, पर उपगुप्त भंते जी पर फिदा ये दुनिया सारी है, फिदा ये दुनिया सारी है, फिदा ये दुनिया सारी है. त्रिवार वंदन तुम्हा लाभो सुख शांती आम्हा. 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 ही मुलगी कुणाची आहे पाहून घ्या. मुलगी चुकलेली आहे, ती रडत आहे. हा ओके ओके केलेले गुंजन गजानन दिसके लेकर तरी सांभाळा की हो. त्रिवार वंदन तुम्हा लाभो सुख शांती आम्हा. त्रिवार वंदन तुम्हा लाभो सुख शांती आम्हा. त्रिवार वंदन तुम्हा लाभो सुख शांती आम्हा. उपगुप्त भंतेजीच्या नेतृत्वाखाली, उपगुप्त भंतेजीच्या नेतृत्वाखाली जोमान धम्मक्रांती ही सुरू झाली आणि भंतेजीच्या कार्यामुळे या पूर्ण शहराची ओळख या जगात निर्माण झाली, या जगात निर्माण झाली, या जगात निर्माण झाली. त्रिवार वंदन तुम्हा लाभो सुख शांती आम्हा. त्रिवार वंदन तुम्हा लाभो सुख शांती आम्हा. त्रिवार वंदन तुम्हा लाभो सुख शांती आम्हा. मिळेल वैभव समाधान, मिळेल वैभव समाधान. धम्म परिषद ही छान, धम्म परिषद ही छान. धम्म परिषद ही छान. भंते उपगुप्त, भगवंत उपगुप्त यांच्या मार्गाने जाईल. भगवंत उपगुप्त यांच्या मार्गाने जाईल. भगवंत उपगुप्त यांच्या मार्गाने जाईल. फक्त तुमच्यासाठी, आमच्यासाठी, ह्या समाजासाठी पूजनीय भगवंत 24 तासातील 24 तास हे प्रवासामध्ये. त्यांना वैयक्तिक स्वतःच काही गरज नाही, पण माझा समाज हा उच्च पदावरती गेला पाहिजे, त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि तो निर्व्यसनी जीवन जगला पाहिजे. हाच एक भंतेजीच्या मनामध्ये ध्यास आहे. भंते उपगुप्त यांच्या मार्गाने जाईल. उजळीन भाग्य माझे, उजळीन भाग्य माझे, धन्य या जीवनी होईल.
धम्म के बीज बोए हैं वैसे दूसरा कोई हो नहीं सकता, कोई हो नहीं सकता। जानेवारी म्हटलं की ऐतिहासिक नोंद होत आहे। 31 जानेवारी म्हटलं की पूर्णा येथील बौद्ध धम्म परिषद। त्याचप्रमाणे 31 जानेवारी 1920 साली परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नावाचं पाक्षिक सुरू केलं। तोही दिवस आजचाच म्हणजे 31 जानेवारीचाच। आणि म्हणून पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांनी स्वतःसाठी काही घेतलं नाही, फक्त माझा समाज हा सुखाने समाधानाने उच्च पदावरती जावा आणि त्या समाजाने निर्व्यसनी जीवन जगावं म्हणून अधिकचा वेळ न घेता गीताचा शेवट करत आहे। चर्चा या परिषदेची गाजते चोहीकडे, चर्चा या परिषदेची गाजते चोहीकडे, चर्चा या परिषदेची गाजते चोहीकडे। पूर्णा शहराची ख्याती, पूर्णा शहराची ख्याती बघावी जिकडे तिकडे, पूर्णा शहराची ख्याती बघावी जिकडे तिकडे, पूर्णा शहराची ख्याती बघावी जिकडे तिकडे। पूर्णा या तालुक्यात पहाडी आवाजात, पूर्णा या तालुक्यात पहाडी आवाजात, पूर्णा या तालुक्यात पहाडी आवाजात, पूर्णा या तालुक्यात पहाडी आवाजात तालुक्यात पहाडी आवाजात, पूर्णा या तालुक्यात पहाडी आवाजात। मार्ग मिळाला मजमहान, मार्ग मिळाला मजमहान। गंगाधर गाणे लिहितो शाहीर सातोरे गातो, गंगाधर गाणे लिहितो शाहीर सातोरे गातो, गंगाधर गाणे लिहितो शाहीर सातोरे गातो। गंगाधर गाणे लिहितो शाहीर सातोरे गातो। वाटतो मला हा अभिमान, वाटतो मला हा अभिमान। धम्म परिषद ही छान, धम्म परिषद ही छान, धम्म परिषद ही छान, धम्म परिषद ही छान। त्रिवार वंदन तुम्हा लाभो सुख शांती आम्हा, दीवार वंदन तुम्हा लाभो सुख शांती आम्हा, दीवार वंदन तुम्हा लाभो सुख शांती आम्हा। गेली 22 वर्षापासून आजची ही 22वी बौद्ध धम्म परिषद आहे। पूजनीय भदंत जागतिक कीर्तीचे महान त्यागी पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांच्या अथक परिश्रमातून आणि या 4-5 वर्षातून त्यांना सहकार्य मिळालं ते पूजनीय भदंत पय्यावंशांचं। पय्यावंशांनी घरोघरी जाऊन धम्माची गाथा सांगून या धम्म परिषदेची तयारी केली। त्यांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो, पूर्ण भिक्खू संघाला अभिवादन करतो आणि या गीताचा शेवट करतो। त्रिवार वंदन तुम्हा लाभो सुख शांती आम्हा, दीवार वंदन तुम्हा लाभो सुख शांती आम्हा, दीवार वंदन तुम्हा लाभो सुख शांती आम्हा। मिळेल वैभव समाधान, मिळेल वैभव समाधान। धम्म परिषद ही छान, धम्म परिषद ही छान, धम्म परिषद ही छान, धम्म परिषद ही छान, धम्म परिषद ही छान। आदरणीय यशवंतरावजी उभारे साहेब कॉन्ट्रॅक्टर वसमत यांच्यातर्फे 1000 रुपये भेटायला धन्यवाद। सातोरेला टाळ्या तरी वाजतो।
जेव्हा समाज जागृत नव्हता, धम्माचा प्रचार आणि प्रसार नव्हता, तेव्हा आमच्या छोट्या मोठ्या गायकांनी गाण्याच्या रूपाने बाबासाहेबांच्या विचाराची ही मोमेंट, धम्म विचार, बुद्धाचा विचार गावोगावामध्ये निशुल्क पद्धतीने देण्यात येत होते आमचे जुने गायक. आता बिदाकी मागतात. धन्यवाद. जरा जागा द्या करून आम्हाला. हे समोर जे इकडे पाहुण्याच्या डायस समोर महिला मंडळ बसले, थोडे जागा करून द्या. जरा मंत्री महोदय येणार आहेत, ते डीज थोडं रिकामं ठेवायचं आहे. जरा जागा करून द्या. समोर बसलेले महिला मंडळ जरा एका शिस्तीनं जरा सरकून बसा. सुकेश्री संभावने यांच्याकडे 100 रुपये. थोडं महिला मंडळ तिथे बाजूला जागा करा. मी काही भिक्खू संघाच्या उपस्थितीचा उल्लेख केलेला आहे. त्याशिवाय काही भंतेजी आमच्याकडे आणखी उपस्थित आहेत. भंते पयानंद बाकी भंतेजींच्या उपस्थितीचा उल्लेख करतील. तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज निर्वाण पदस्थ पूज्य भदंत उपाली स्थवीर यांच्या परिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं तथा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक पाक्षिकाचं म्हणजे सुरुवात केली, असे दोन्ही औचित्य साधून आजची ही धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय भदंत उपाली थेरो यांची 42वी स्मृतिदिन या ठिकाणी संपन्न होत असताना आज हा इतिहास या ठिकाणी निर्माण होत आहे. 22वं वर्ष या धम्म परिषदेचं आहे आणि म्हणून या धम्म परिषदेला, या ऐतिहासिक भव्य अशा विशाल धम्म परिषदेला उपस्थित असणारे जे की जम्मू काश्मीर लडाख येथून उपस्थित असलेले आपल्या सर्वांना माहीत आहे, परिषदेचे अध्यक्ष पूज्य भिक्खू संघसेना महाथेरो लडाख इथून उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना परिचित असलेले पूज्य भिक्खू शरणानंद महाथेरो पात्री हे मराठवाड्यातील प्रमुख भिक्खू आहेत. त्यानंतर कोरियावरून आजच्या या परिषदेचे उद्घाटक आणि विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू डॉक्टर लिची रॅन, डॉक्टर हिम चँग हो हे सर्व कोरियाहून भिक्खू संघ उपस्थित आहेत. आपल्या परिषदेचे मुख्य मार्गदर्शक आताच ज्यांनी डॉक्टर आपले गायक सातोरे यांनी उल्लेख केला ते असे डॉक्टर उपगुप्तजी महास्थवीर याही हे उपस्थित आहेत. कोल्हापूर विद्यापीठामध्ये जे गेस्ट लेक्चरर म्हणून काम करत आहेत, पाली भाषेचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं म्हणजे अध्ययन आणि अध्यापन दोन्ही पद्धतीनं करत आहेत, ज्यांनी पालीमध्ये डॉक्टरेट मिळवलेली आहे, ते असे आमचे यश काश्यपायन महाथेरो जयसिंगपूर मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद येथे तरुणांना पाली भाषेचं शिक्षण देणारे प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो जे की मुळावा येथून उपस्थित आहेत. कुशीनगरहून उपस्थित असलेले आमचे डॉक्टर इंदवंश महाथेरो हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना अतिशय म्हणजे मनोरंजन आणि म्हणजे पूर्ण धम्म गंभीर रूपानं सुद्धा ऐकायला आणि त्या मार्गदर्शनातून आपण धम्मार आरूढ होता असे आपल्या सर्वांचे प्रिय असणारे पूज्य भिक्खू ज्ञानरक्षितजी स्थवीर औरंगाबाद हे या ठिकाणी उपस्थित आहेत. पूज्य भिक्खू करुणानंदजी स्थवीर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सदैव आपल्याला धम्मदेशना देत असतात. यानंतर विपश्यना आचार्य पूज्य भिक्खू पन्यारतनजी थेरो हे आपल्या सर्वांना माहीत आहेत, जे नांदेडला असतात. पूज्य भिक्खू पन्याबोधीजी थेरो कुरगाव ज्यांचा श्रामनेर संघ या ठिकाणी उपस्थित आहे. पूज्य भिक्खू धम्मशील थेरो जे की बीडवरून उपस्थित आहेत. पूज्य भिक्खू शीलरत्न थेरो नांदेडवरून उपस्थित आहेत. पूज्य भिक्खू अनिरुद्ध थेरो जे की औरंगाबाद येथून उपस्थित आहेत. पूज्य भिक्खू बोधिधम्मा हे आपल्या सर्वांना परिचित आहेत. ते भलेही म्हणजे कर्नाटकचे बेंगलोरचे जरी असले तर ते आता आपलेच झालेले आहेत, त्यामुळे आपल्या सर्वांना ते जवळून परिचित आहेत. त्यानंतर भंते संघप्रिय नांदेड पूज्य भिक्खू सुबुती थेरो जे की आपल्या पूर्णा तालुक्यातील आहेत, ते आता
लहान लोणला आहेत पूज्य भिक्खू शिवली जे अंगुलीमाल महाथेरो जे निर्माण असतं त्यांचे ते या ठिकाणी शिष्य आहेत. पाली नेट त्यांनी म्हणजे आताच केलेलं आहे आणि ते PhD करण्यासाठी तयार आहेत. त्यानंतर पूज्य भिक्खू पन्यावर्धन हिंगोली, पूज्य भिक्खू पन्यारक्षित पुणे, पूज्य भिक्खू धम्मघोष हिंगोली, पूज्य ज्यांच्या अथक प्रयत्नातून हे जे आज आपल्याला ही धम्म परिषद यशस्वी आणि पूर्ण रूपामध्ये विशाल रूपामध्ये अशा पद्धतीची दिसत आहे. ज्यांचे कष्ट या ठिकाणी म्हणजे कौतुकास्पद असणारे कष्ट आहेत, मेहनत आहेत आणि म्हणून लहान जरी माणूस असला तर काम मात्र आपल्या गुणवत्तेनं मोठं करू शकतो. असं आमचे एक धम्मबंधू जे आपल्या सर्वांचे लाडके पूज्य भिक्खू पन्यावंशी, पूज्य भिक्खू संगरतन जे देवगाव फाटा येथे चांगल्या पद्धतीनं काम करीत आहेत. पूज्य भिक्खू बुद्धशील लातूर, बोधिराज लातूर, पन्यासार नांदेड, संघशील हिंगोली, काश्यप थेरो जे की मानोऱ्याहून उपस्थित आहेत. पूज्य भगत के महानंद जिंतूर, पूज्य भिक्खू ज्योती मध्य प्रदेश, पूज्य भिक्खू अंगुलीमाल संभाजीनगर, पूज्य भिक्खू धम्मदीप जालना, पूज्य मैत्रीय म्हणजे बुलढाणा, पूज्य चंद्रसेन MP, पूज्य गौतम MP, मुदितानंद पेडगाव, दीपंकर औरंगाबाद, कुलदीप संभाजीनगर, आनंद संभाजीनगर, भिक्खू पट्टीसेन मुळावा, विनीत धम्म मुंबई, अनोम नस्सी संभाजीनगर. याशिवाय या मंचावर 10 दिवसामध्ये आपल्याच म्हणजे ह्याच्यातून तयार झालेले जे काही श्रामनेर संघ आहेत म्हणजे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पूज्य भिक्खू पय्याबोधीजी यांच्यासोबत आज आलेला पूजनीय भिक्खू संघ आहे. तेव्हा ही सर्व भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे.